आपण 312 क या अनुच्छेदावर होतो. 312 आपण बघितला. अखिल भारतीय सेवा, ऑल इंडिया सर्व्हिसेस. त्याच्यामधलं आपण बघितलं की या संविधानामध्ये जे प्रकरण 6 भाग 6 मध्ये आहे आणि भाग 11 या दोन्हीचा संबंध गृहीत धरून आपण न्यायिक सेवा आणि प्रशासकीय सेवा याच्याबद्दल भारत सरकार किंवा केंद्र सरकारचे काय नियम आहेत किंवा त्या सेवा कशा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतात आणि कुठल्या प्रकारची कामं त्याला दिली जातात, अशा प्रकारचं एक प्रशासकीय ज्याला शिखर म्हणता येईल ते कसं आहे त्याची मांडणी संविधानाने केलेली आहे. संविधानामध्ये ही मांडणी करताना आपल्याला प्रश्न आले होते की ही जी मांडणी आहे त्या मांडणी प्रमाणे जर त्या सेवा कार्यरत असतील तर कशा काय पुढे त्या सेवेचं प्रतिरूप हे जनतेपर्यंत केलेले कायदे त्याची अंमलबजावणी पोहोचवण्यात होत असतं. आणि त्याच्या उत्तरामध्ये जवळपास 2 सेशन आपण आपले गेलेले आहे. त्याच्यात न्यायाधीश, न्यायदंडाधिकारी आणि इतर काही गोष्टींचा आपण उल्लेख केला प्रकर्षाने. इथे 312 क हे 312 या अखिल भारतीय सेवा वर्णन केलेल्या अनुच्छेदाचं एक प्रतिरूप, एक घटना दुरुस्ती म्हणून इथं आलेलं आहे. आणि ही घटना दुरुस्ती 1972 साली झाली. ही 72 साली झालेली घटना दुरुस्ती आपण जर विचारात घेतली तर हा कालावधी त्याच्या आधीच्या 3 वर्षाचा कालावधी आहे. आणीबाणी कदाचित हे त्याचं शेवटचं टोक असेल, परंतु ही सुरुवात होत असताना या ठिकाणी बहुतांशी केंद्र शासनाकडे या सगळ्या सेवेंचा ताबा घेण्यात आलेला आहे. आणि म्हणून त्यावरून ते जे उदाहरण दिलं होतं त्यावेळेच्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या एका सभेमधलं, आणि त्यावरून हा सगळा उहापोह आपण बघितला, त्याच्यावर विवेचन पण केलं. तर या केंद्र शासनाचा अंमल या सेवेवर असणं किंवा या सेवा केंद्र शासनाच्या पूर्णपणे अखत्यारीत असणं, राज्य शासनाला त्याचं काही घेणं देणं नाही, असा जो एक प्रकार आहे तो प्रकार किती योग्य किती अयोग्य आणि त्याची पूर्वपीठिका काय आहे याच्याबद्दलचं विवेचन आपण 312 क मध्ये बघणार आहोत. इथं म्हटलेलं आहे, विवक्षित सेवांमधील अधिकाऱ्यांच्या सेवा शर्ती बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा संसदेचा अधिकार. संसदेला अखिल भारतीय सेवा ही निर्माण करण्याचा किंवा त्याच्या भरहुकूम काही कायदे, नियम, नियमावली तयार करण्याचा अधिकार जसा आहे तसा संसदेला या सेवेच्या काही शर्ती बदलण्याचा किंवा त्याच्यामध्ये रद्द करण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि तो अधिकार देत असताना अनुच्छेद 312 क चा समभाग 1 असं म्हणतो की संसदेस कायद्याद्वारे, अर्थात संसद जे करेल ते कायद्याद्वारेच करेल, म्हणून संसदेस कायद्याद्वारे एक या संविधानाच्या प्रारंभापूर्वी ज्या व्यक्ती सेक्रेटरी ऑफ स्टेट किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट इन काउन्सिल यांनी ब्रिटिश राज्यसत्तेच्या भारतीय नागरी सेवेत, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, भारतीय नागरी सेवेत नियुक्त केलेल्या असून संविधान 28 सुधारणा अधिनियम 1972 याच्या प्रारंभास व त्यानंतर भारत सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कोणत्याही सेवेत किंवा पदावर राहिलेल्या असतील त्यांचे परिश्रमिक, रजा व पेन्शन याबाबतच्या त्यांच्या सेवा शर्ती व शिस्त या संबंधीचे त्यांचे हक्क भविष्यवेधी किंवा भूतलक्षी म्हणजे पोस्ट फॅक्टो पूर्वलक्षी प्रभावाने, ज्याला आपण म्हणतो भूतलक्षी प्रभावाने बदलता किंवा प्रत्याहृत करता येतील, बदलता येतील किंवा काढून टाकता येतील. म्हणजे असे अधिकारी इथं समाविष्ट केलेले आहे की जे अधिकारी भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी, भारताचं संविधान लागू होण्यापूर्वी भारताच्या प्रशासकीय सेवेसाठी नेमले गेले होते. अर्थात ही नेमणूक
जर झाली असेल तर त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने ही नेमणूक केलेली असेल. ब्रिटिश सरकारने नेमणूक केलेले भारतीय प्रशासकीय अधिकारी म्हणजे भारतीय वंशाचे आणि भारताचं प्रशासन बघणारे. त्याच्यामध्ये 2 पोस्टचा उल्लेख महत्वाचा आहे. पहिला आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट. प्रत्येक राज्याला एक सेक्रेटरी नेमून देणं हे त्यावेळच्या ब्रिटिश सरकारचं एक प्रशासकीय प्रघात होता. आणि सेक्रेटरी इन काउन्सिल. सेक्रेटरी इन काउन्सिल म्हणजे 2-3 राज्य मिळून एक सेक्रेटरी किंवा केंद्र सरकारचा सेक्रेटरी, त्याला सेक्रेटरी इन काउन्सिल म्हणायचे. असे जे अधिकारी होते ते अधिकारी ब्रिटिश शासन संपल्यानंतर, भारत सरकार स्थापन झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 ला संविधान लागू झाल्यानंतर कुठे जातील किंवा त्या अधिकाऱ्यांचं सेवा नियमन जे आहे, त्यांच्या सेवा शर्ती किंवा पगार, भत्ते, त्यांच्या रजा, त्यांचं पेन्शन या बाबतचे जे काही नियम आहेत ते भविष्यलक्षी म्हणजे पुढे कसे चालू राहतील आणि पूर्वलक्षी म्हणजे भूतलक्षी म्हणजे आधीचे जे होते भत्ते त्याच्यामध्ये काही बदल किंवा त्यामध्ये काही गोष्टी रद्द करणं, काही गोष्टी नव्याने सुरू करणं हे सगळे अधिकार संसदेकडे या संविधानाने 312 क या अनुच्छेदाच्या पहिल्या समभागात दिलेले आहे. दुसरं त्याच्या खाली या संविधानाच्या प्रारंभापूर्वी, संविधान लागू होण्याच्या पूर्वी, या संविधानाच्या प्रारंभापूर्वी सेक्रेटरी ऑफ स्टेट किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट इन काउन्सिल यांनी ब्रिटिश राजसत्तेच्या भारतीय नागरी सेवेत नियुक्त केलेल्या ज्या व्यक्ती संविधान 28वी सुधारणा अधिनियम 1972 याच्या प्रारंभापूर्वी कोणत्याही वेळी सेवानिवृत्त झाल्या असतील किंवा अन्यथा सेवेत असल्याचे बंद झाले असेल त्या व्यक्तीच्या पेन्शन बाबतच्या सेवा शर्ती भविष्यलक्षी किंवा भूतलक्षी प्रभावाने बदलता किंवा प्रत्याहत करता येतील. प्रत्याहत करणे म्हणजे बंद करणे, रिव्होक करणे, नष्ट करणे, रद्द करणे. असे अधिकारी जे ऑलरेडी रिटायर्ड झालेले आहेत. 1972 पूर्वी जे लोक रिटायर्ड झालेले आहे संविधान लागू झाल्यापासून म्हणजे भारत देश स्वतंत्र झाल्यापासून त्या रिटायर्ड लोकांच्या सुद्धा पेन्शन्स आणि बाकीच्या ज्या सेवा शर्ती आहे त्याबद्दलचं रेग्युलेशन करण्याचे अधिकार हे संसदेला आहेत. याला परंतु काय? परंतु असे की सर्वोच्च न्यायालयाचा किंवा उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती किंवा अन्य न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक, संघ किंवा राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष किंवा अन्य सदस्य किंवा मुख्य निवडणूक आयुक्त हे पद जिने धारण केले आहे किंवा धारण केले होते अशा कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत अशा पदावर तिची नियुक्ती करण्यात आल्यानंतर तिच्या सेवा शर्ती ती व्यक्ती सेक्रेटरी ऑफ स्टेट किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट इन काउन्सिल यांनी ब्रिटिश राजसत्तेच्या भारतीय नागरी सेवेत नियुक्त केलेली असल्या कारणाने अशा सेवा शर्ती तिला लागू असतील त्या व्यतिरिक्त तिला नुकसानकारक होईल अशा प्रकारे बदलण्याचा किंवा प्रत्याहृत करण्याचा अधिकार संसदेस उपखंड क किंवा उपखंड ख मधील कोणत्याही गोष्टीमुळे प्राप्त होतो असा तिचा अन्वयार्थ लावला जाणार नाही. एका ओळीत या संपूर्ण परंतुकाचा अर्थ असा आहे की ज्या सेवा ब्रिटिशकालीन होत्या आणि ब्रिटिशकालीन पगार, भत्ते, पेन्शनचे जे नियम होते त्याप्रमाणेच त्यांना त्यांचा आर्थिक लाभ मिळत जाईल. त्यांचा आर्थिक लाभ कमी होईल किंवा त्यांना नुकसान होईल अशा प्रकारचा कुठलाही कायदा संसदेला करता येणार नाही. आपण आधीच्या पॅरेग्राफ मध्ये काय वाचलं की संसदेला हे सगळे कायदे करण्याचा अधिकार असेल, परंतु ते कायदे करण्याचा अधिकार एक परंतुक देऊन असं नमूद केलेलं आहे की त्या अधिकाऱ्याची नेमणूक जर ब्रिटिश काळी झाली असेल तर अशा अधिकाऱ्याला नुकसान होईल अशा प्रकारचे कायदे संसदेला करता येणार नाही. म्हणजे जैसे थे आहे तसं ते प्रकरण ठेवायचं असा हा प्रघात या ठिकाणी घटनेच्या 1972 साली आलेल्या घटना दुरुस्तीमध्ये 312 क हे अनुच्छेद टाकून करण्यात आलेला आहे.
समभाग 2 या अनुच्छेद 312 काय म्हणतो ते बघूया. खंड 1 मध्ये निर्देशिलेल्या व्यक्तीच्या सेवा शर्तीचे विनियमन करण्याच्या कोणत्याही विधानमंडळाच्या किंवा अन्य प्राधिकरणाच्या या संविधानाच्या अन्य कोणत्याही तरतुदी खालील अधिकारावर व अनुच्छेदाखालील कायद्याद्वारे संसदेने तरतूद केली असेल त्या व्यतिरिक्त या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे परिणाम होणार नाही. म्हणजे जो काही परिणाम होईल ते संसदेने केलेल्या कायद्यानुसार होईल. संसदेने जर त्या बाबतीत कायदा केला नसेल तर ते काही त्यांचे पगार, क्लेम इत्यादी काही करू शकणार नाही. यामध्ये कोण कोण पदाधिकारी घेतलेले आहेत? तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायमूर्ती, इतर न्यायाधीश म्हणजे मुख्य न्यायालयाचे न्यायमूर्तीच्या व्यतिरिक्त इतर न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखाकार म्हणजे कॉम्प्ट्रोलर अँड अकाउंट जनरल ऑफ इंडिया च पद या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याशिवाय राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष हे घेतलेले आहे. आता हे अनुच्छेद 1972 साली टाकण्याचा उद्देश काय, की जे अगदी तरुण वयामध्ये ब्रिटिश सेवेमध्ये अधिकारी होते आणि भारत सरकारची सेवा करत होते, भारत सरकारच्या सेवेत होते, पण सरकार भारताचं नसल्यामुळं ब्रिटिश सरकारच्या असलेल्या नियमानुसार त्यांचे पगार भत्ते आणि सेवा शर्तीचं नियमन होत होतं. असे अधिकारी जे आहेत त्यांच्या पेन्शन आणि बाकीच्या गोष्टी यांना समावेश करून घेण्यासाठी हे आर्टिकल 1972 साली आणलेलं आहे. तर प्रश्न इथे असा पडतो की 1947 ला देश स्वतंत्र झाला, 1950 ला संविधान लागू झालं. त्यानंतर संविधान लागू झाल्यानंतर तब्बल 22 वर्षांनी हे नियम आणण्याचा उपयोग काय? याचं उत्तर असं मिळेल की साधारण या काळामध्ये जे अधिकारी तेव्हा रुजू झाले असतील, वय जर आपण तरुण धरले 20-25चे आणि 22 वर्षानंतर ते 40च्या ह्याच्यात गेले असतील आणि नंतर रिटायरमेंटच्या वेळी प्रश्न पडला असेल की त्यांच्या सेवा शर्ती या कशा रेग्युलर व्हाव्यात, कारण अपॉइंटिंग ऑथॉरिटी जी आहे ती ब्रिटिश कालीन आहे. त्यावेळेच्या सेवा शर्ती लागू करायच्या की नंतरच्या सेवा शर्ती लागू करायच्या, हे जुन्या ज्या सर्व्हिसेस होत्या म्हणजे प्रशासकीय सेवा या शासन जरी बदललं तरी सारख्या पद्धतीनं ठेवल्या जातात. अशा प्रशासकांच्या सेवा शर्ती या रेग्युलर करून घ्याव्या, हा उद्देश या ठिकाणी संविधानामध्ये आणणाऱ्या या 1972च्या घटना दुरुस्तीचा संभवतो. तिसरा समभाग अनुच्छेद 312 क चा असा आहे, सर्वोच्च न्यायालयाला किंवा अन्य कोणत्याही न्यायालयाला न्यायिक सेवेबाबत केलेल्या या तरतुदी आहेत. त्या असं म्हणतात की खंड 1 मध्ये निर्देशिलेल्या कोणत्याही व्यक्तीची ब्रिटिश राजसत्तेच्या कोणत्याही भारतीय सेवेतील नियुक्ती अथवा डोमिनियन ऑफ इंडियाच्या किंवा त्यातील प्रांताच्या सरकारच्या अधीन असलेली तिची सेवा चालू राहणे यासंबंधी तिने केली होती किंवा निष्पादित केली होती अशी कोणतीही प्रसंविधा, करार किंवा अन्य तत्सम सलेख याच्या कोणत्याही तरतुदीतून किंवा त्यावरील कोणत्याही पृष्ठांकनातून उद्भवणारा कोणताही विवाद मुळात जसा अधिनियमित झाला तसा 314 अन्वये कोणताही हक्क, दायित्व किंवा प्रतिदायित्व याबाबतचा कोणताही विवाद याबाबत अधिकारिता असणार नाही. कसं म्हटलेलं आहे की जर कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन काही करार मदार करून, शब्द वापरला आहे प्रसंविधा, करार किंवा अन्य तत्सम सलेख, म्हणजे कुठलाही दस्तावेज, कुठलंही डॉक्युमेंट, मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग असेल किंवा त्याचं काहीही नाव असेल, असं कुठलंही डॉक्युमेंट ज्या डॉक्युमेंटवरून, ज्या दस्तावेजावरून अशा सेवेच्या बाबतीत ब्रिटिश सरकार बरोबर काही करार केलेले आहे, काही वचनपूर्ती केलेली आहे, तर त्या बाबतीत कुठल्याही पद्धतीने 314 आपण खाली बघू. 314 चं जे आर्टिकल आहे ते ब्रिटिश सरकार बरोबर केलेले काही करार होते. ब्रिटिश सरकारने सांगितलं की तुम्ही एवढे वर्ष
या पोस्टवर राहणार, तुमची हे अधिकार असणार, तुमची ही कर्तव्य असणार, असे शिस्तीचे किंवा आचारसंहितेचे नियम तुम्हाला लागू असणार. याबाबतच्या जे काही दस्तावेज असतील, करार असतील, मदार असतील, काही असतील किंवा ब्रिटिश सरकारच्या तुम्ही एक कॉन्ट्रॅक्ट म्हणून रुजू झाला असाल, पण सेवा देशाची करताय. त्या सेवेसाठी जे रेग्युलेशन आहे, त्या रेग्युलेशन मध्ये जर काही अशा अटी असतील की जेणेकरून तुम्हाला शासन काही देणं आहे किंवा तुम्ही शासनाकडून काही घेणं आहे किंवा तुमच्या सेवा शर्तीबद्दल जे काही करार दिले ते सगळे रद्द समजले जातील आणि भारत सरकारने ज्या पद्धतीने 1972ला एक घटना दुरुस्ती करून संसदेत जे कायदे पारित झाले त्या पद्धतीचे करार मदार तुमच्यावर लागू होतील. म्हणजे आधीच जे आहे ते काढून टाकण्याचा प्रयत्न 312 क या अनुच्छेदाने केलेला आहे. आणि म्हणून म्हणतो की त्याबाबत कुठलंही डॉक्युमेंट तयार केले असेल तर त्या डॉक्युमेंटमध्ये काही अधिकार जर तुम्हाला दिलेले असेल तर ते अधिकार राहणार नाही. उदाहरणार्थ त्यावेळेचे जी जी साम्राज्यशाहीची एक जडणघडण होती, रावसाहेब, राव बहादूर वगैरे सारख्या ज्या पदव्या दिल्या जायच्या, कोणी अधिकारी असेल तर त्या अधिकाऱ्याला एका विशिष्ट पदाने संबोधलं जायचं. ही सगळी पदं संविधानाच्या या प्रघातावरून नष्ट करण्यात आली आणि ब्रिटिश सरकारचे जे काही करार मदत असतील त्याला भारत सरकार जबाबदार नाही. किंवा भारत सरकार जेव्हा संसदेमध्ये त्या पद्धतीचा कायदा करेल त्याच कायद्याने त्यांच्या पुढच्या सेवा शर्ती या नियमित केल्या जातील, असा याचा अर्थ आहे. शेवटचा मोठा समभाग अनुच्छेद 312 असं म्हणतो, मुळात जसा अधिनियमित झाला तसा अनुच्छेद 314 मध्ये किंवा या संविधानाच्या कोणत्याही तरतुदीमध्ये काही अंतर्भूत असले तरी या अनुच्छेदाच्या तरतुदी प्रभावी होतील. म्हणजे आपण आता जे विवेचन केलं त्या व्यतिरिक्त अजून जर काही गोष्टी आल्या की ज्या क्रॉस होत असतील की ते किंवा हे, तर हे जे आहे 312 क याला मान्यता दिली जाईल, याला श्रेष्ठत्व दिले जाईल. इतर काही गोष्टी ज्या याच्या विपरीत येतील त्याला याच्यातून बाद केलं जाईल, रद्द केलं जाईल, असा याचा अर्थ आहे. 313 अनुच्छेद पुढे असं म्हणतो की संक्रमणकालीन तरतुदी. संक्रमणकालीन म्हणजे संक्रांत आपण या महिन्यात 14 तारखेला साजरी केली. फेज ऑफ ट्रान्झिशन, संक्रमण अवस्था. ही कुठली संक्रमण अवस्था आहे? ब्रिटिश शासन आणि भारत सरकार याच्या मधली जी संक्रमण अवस्था आहे, ही संक्रमण अवस्था बघितली तर साधारण याचा कालावधी 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 हा जो एक कालावधी आहे, साधारण 983 दिवसाचा हा कालावधी म्हणजे संक्रमण अवस्था आहे. त्या संक्रमण अवस्थेसाठी या सेवा, कसं आहे, शासन एकदा एस्टॅब्लिश झालं, शासन येईल जाईल, पण जिल्ह्याचा कलेक्टर हा सातत्याने काम करत राहतो. वेगवेगळी लोक त्या पदावर येतात. म्हणजे प्रशासन जे आहे त्यांची मांडणी किंवा त्यांचं बांधणी ही कायमस्वरूपी आहे आणि ती कायमस्वरूपी राहावी हा प्रघात आहे. मग संक्रमण अवस्थेमध्ये जे काही ब्रिटिश सरकारचं मॉडेल होतं, एक्झिक्युटिव्हचं, कार्यकारी पद्धतीचं, ते मॉडेल पुढे राहण्यासाठी की आपण काय काय कसं अकोमोडेशन केलं हे याच्यामध्ये दिलेलं आहे. कधी कधी प्रश्न पडतो की ब्रिटिश काळातले हे जे नियम आहे किंवा ब्रिटिश काळातले नियम आपण काढले, काही नियम अडॅप्ट केले किंवा काही नियम आहे तसे अंगीकारले, तर आपण एक प्रकारे ब्रिटिश सरकारचे जे ब्रिटिश अधिकारी त्या काळी होते त्या अधिकाऱ्यांचा जो काही मान मर्तबा, रुबाब, त्यांची डामडौल जसा असायचा तसाच आजच्या ह्या IAS IPS अधिकाऱ्यांचा आहे का? खरंच हे भारतीय सेवेतले अधिकारी असतील तर यांचा डामडौल तसाच जर राहिला तर जनतेसाठी जनताभिमुख होऊन लोककल्याणकारी सेवा खऱ्या अर्थाने देऊ शकतील की नाही, हा एक यक्ष प्रश्न आहे. त्याचा विचार आपण कधीतरी एखाद्या प्रश्नाच्या अनुषंगाने निश्चितपणे करू. परंतु महत्वाचं या ठिकाणी असं आहे की ह्या ज्या संक्रमण अवस्थेतल्या सेवा होत्या त्या सेवा कंटिन्यू ठेवल्या. कारण जिल्ह्याचं, तालुक्याचं जे काही मॉडेल आहे ते ब्रिटिश काळात निर्माण झालेलं मॉडेल आणि या काळामध्ये या ठिकाणी असलेले प्रशासक, जे प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांचं नेटवर्क जर बंद झालं तर नव्याने परत स्थापन करा, नव्याने परत निर्माण करा, तर तिथे अराजक माजेल. म्हणून आहे तसं स्ट्रक्चर ठेवून आपण आपला प्रशासकीय गाडा
पुढे नेला आणि नंतर शासन एस्टॅब्लिश झाल्यावर शासन येत राहिलं, जात राहिलं. जसं गव्हर्नन्स आणि ऍडमिनिस्ट्रेशन ही दोन अंग आपण बघितली, तर ऍडमिनिस्ट्रेशन हे कायमस्वरूपी देश चलित ठेवण्याचं एक महत्वाचं अंग आहे, हे या ठिकाणी लक्षात येतं. आणि इथं असं म्हटलेलं आहे की या संबंधात या संविधानान्वये अन्य तरतूद केली जाईपर्यंत या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी आधी अंमलात असलेले किंवा संविधानाच्या प्रारंभानंतर अखिल भारतीय सेवा म्हणून अथवा संघराज्य किंवा राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सेवा किंवा पद म्हणून अस्तित्वात राहिलेल्या अशा कोणत्याही लोकसेवेला किंवा कोणत्याही पदाला लागू असलेले सर्व कायदे जेथवर ते या संविधानाच्या तरतुदीशी सुसंगत असतील तेथवर अंमलात राहतील. फार महत्वाचा संदर्भ आहे. ब्रिटिश काळातल्या जेवढ्या प्रशासकीय सेवा होत्या त्या सर्व प्रशासकीय सेवा जिथवर या संविधानाच्या विपरीत परिस्थिती निर्माण होत नाही तिथवर लागू राहते. या संविधानामध्ये जे जे काही नियम आणि शर्ती अटी दिलेल्या आहेत त्या गृहीत धरून त्या सेवा कंटिन्यू केलेल्या, त्या सेवांना रद्द केलं नाही, सेवा कंटिन्यू केल्या. त्याचं कारण जसं मी सांगितलं की या सेवा एक प्रशासकीय मॉडेल जसं समाजासाठी आवश्यक असतं ते प्रशासकीय मॉडेल अबाधित ठेवण्यासाठी या संक्रमण काळामध्ये त्या सेवा कंटिन्यू केलेल्या आहेत, त्या रद्द केल्या नाहीत. आणि कंटिन्यू करताना त्याच्यात अट एक महत्वाची टाकली की काही त्यांच्या सेवा शर्ती जर या संविधानामध्ये दिलेल्या तरतुदीच्या विपरीत असतील, त्या संविधानामध्ये त्यांना जिल्ह्याच्या कलेक्टरला आपलं जिल्हाधिकारी दंडाधिकारी असं जे आपण म्हणतो ते नावाने सुरू राहते, पण त्या व्यतिरिक्त जर ब्रिटिश सरकारने त्यांना एखादा किताब दिला असेल की तुम्ही राय बहादूर आहात किंवा इकडचे राव साहेबा, तुम्हाला राव यांनी संबोधलं जाईल किंवा राय बहादूर अमुक आपण आपल्याला दिसतं की सीपी अँड बेरार, विदर्भ, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या ठिकाणी काही घराणे अजूनही त्यांच्या त्या पदव्या लावत असतात. अर्थात संविधान त्या रिकॉग्नाइज करत नाही, संविधानात त्याला काही ओळख नाही, परंतु ते आपला शिरस्ता म्हणून लावत असतात घराणेशाहीचं. तशा प्रकारचे काही तुम्हाला नामबिरुद दिले असतील तर ते इथे ऍक्सेप्ट होणार नाही. इथे ऍक्सेप्ट होतील संविधानातल्या सलग तरतुदी. संविधानामध्ये काय सांगितलेलं आहे, संविधानातले जे बाबतीत लागू आहे तेच तुम्हाला लागू होतील. संविधानातल्या तरतुदीच्या विपरीत जर काही गोष्टी असतील तर त्या रद्द समजल्या जातील. हा एक महत्वाचा संदर्भ अनुच्छेद 313 मध्ये आपल्याला बघायला. प्रशासकीय सेवा ब्रिटिश कालीन होत्या त्या तशाच कंटिन्यू करण्यात आल्या, फक्त भारतीय नामविधान आणि भारतीय संविधानामध्ये असलेले सगळे शिरस्ते त्यांना लागू केले, एवढाच अर्थ या 313चा आहे. अनुच्छेद 314 जो विकसित सेवांमधील विद्यमान अधिकाऱ्याच्या संरक्षणार्थ तरतूद, संविधान 28 सुधारणा अधिनियम 1972 यांच्या कलम 3 द्वारे निरसित 29 ऑगस्ट 1972 रोजी व तेव्हापासून. ऍक्च्युली 314 हे प्रतिरूपण आहे 312 क च. 312 क मध्ये जे समभाग आपण बघितले, 4 समभाग आहेत. त्याचा शेवटचा समभाग असं म्हणतो की मुळात जसा अधिनियम झाला असता तसा अनुच्छेद 314 यामध्ये किंवा संविधानाच्या अन्य कोणत्याही तरतुदीमध्ये काही अंतर्भूत असले तरी अनुच्छेदाच्या तरतुदी प्रभावी राहतील. या अनुच्छेदाच्या म्हणजे 312 क च्या 312 क हे एक प्रकारे 314चं सुधारित रूप आहे. 314 मध्ये या सेवा शर्ती कशा रेग्युलेट करायच्या याच्याबद्दलचं जुनं मोजमाप दिलेलं होतं. नवीन मोजमाप संसदेला सगळे कायदे करण्याचे अधिकार देऊन या 312 क मध्ये निर्माण केले आणि 312 क हे 312च्या लगतच अखिल भारतीय सेवेच्या बाबतीतलं नियंत्रक असं कलम म्हणून तिथे समाविष्ट करण्यात आलं आणि म्हणून त्याच घटना दुरुस्तीमध्ये 314 हा अनुच्छेद रद्द करण्यात आला. 314 हा अनुच्छेद घटनेमधून रद्द करण्यात आला 1972 सालच्या घटना दुरुस्तीमध्ये. ही 28वी घटना दुरुस्ती महत्वाची घटना दुरुस्ती आहे.
या घटना दुरुस्तीनंतर 3 वर्षांनी देशात आणीबाणी लागू झाली. आणि हा जर संदर्भ लावायचं म्हटलं, तर केंद्र सरकारने ही घटना दुरुस्ती करताना एक लक्षात ठेवलं होतं, की या ज्या सगळ्या केंद्रीय लोकसेवा आहेत, त्या आपल्या हातात असल्या पाहिजे. यांचं नियंत्रण हे आपल्या हातात असलं पाहिजे. इथं फक्त एकच वाक्य तुम्हाला दिसतं, की संसदेने केलेल्या कायद्याप्रमाणे, संसदेने केलेल्या नियमाप्रमाणे, संसदेने घालून दिलेल्या अटी शर्तीच्या अधीन राहून असा शब्दप्रयोग आपल्याला या ठिकाणी दिसतो. पण संसदेला जर हे सगळे पॉवर असतील आणि संसदेमध्ये एका पक्षाचं मातब्बर सरकार असेल, त्यांची मेजॉरिटी असेल, बहुमत असेल, तर ते सरकार अशा प्रकारच्या सेवा शर्ती निर्माण करू शकतं. सेंट्रलच्या सर्व्हिसेस कशा महत्वाच्या आहे, त्याचं आत्ताचं उदाहरण जर बघितलं, तर आपल्याला सीबीआयच्या चौकशा, सीबीआयचं नियंत्रण, एनआयए, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी याचं नियंत्रण, त्यानंतर ईडी, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट याचं नियंत्रण, हे जे केंद्र शासनाकडे आहे, याचे नियम, सेवा, शर्ती सगळं केंद्र शासनाने केलेलं आहे. आता या केंद्रीय सेवेतले अधिकारी जेव्हा राज्यामध्ये येतात, तेव्हा राज्याच्या स्वायत्ततेचं काय? राज्याला यांच्या सेवा घ्यायच्या की नाही घ्यायच्या, याबद्दलचे अखत्यार जे आहे, ते राज्य शासनाने आपापल्या परीने आपापल्या विधानमंडळामध्ये ठरवायचे. परंतु एक महत्वाची 254 नाव्या अनुच्छेदामध्ये एक महत्वाची ग्यानवाची मेख आहे. ती अशी आहे, की राज्य शासनाने केलेले कायदे जर केंद्र शासनाने त्याबाबत केलेल्या कायद्याच्या विपरीत असतील, तर त्या विपरीतते पुरते राज्य शासनाचे कायदे हे रद्द समजले जातील आणि केंद्र शासनाचा कायदा हा त्या ठिकाणी महत्वाचा मानला जाईल, मान्य केला जाईल. हा जो प्रघात आहे, त्या प्रघाताप्रमाणे युनियन गव्हर्नमेंट, केंद्र शासन हे निश्चितपणे राज्य शासनापेक्षा, कुठल्याही राज्यातल्या शासनापेक्षा ते प्रभावशाली आहे, बलशाली आहे, हे सिद्ध होतं. पण या बलशीलतेचा उपयोग आपण राज्य शासनाच्या किंवा राज्याच्या चाललेल्या कारभाराच्या मध्ये काही विस्कटण्यासाठी किंवा प्रॉब्लेम निर्माण करण्यासाठी करतो का? आणि अशा वेळी केंद्रीय सेवा ज्या आहेत त्या खऱ्या अर्थाने संसदेने नियंत्रित करायच्या, हा जो प्रघात आहे तो कितपत योग्य आहे, असा प्रश्न आज निर्माण होतो. पण हा आजचा प्रश्न नाही. हा प्रश्न 1972 साली 312 क ही 28वी घटना दुरुस्ती या संविधानामध्ये आली. त्यावरून हे सगळे अधिकार जेव्हा संसदेकडे गेले आणि संसदेने या सेवा पारित करायच्या असं जेव्हा ठरलं, त्या ठिकाणी हे ठरलं. म्हणजे आपल्या देशामध्ये पक्ष आणि पक्षीय राजकारण याला अनाठायी महत्व आलेलं आहे, असं अधोरेखित होतं. हे थोडंसं स्थितीचं पलीकडची नजर टाकून जर आपण बघितलं, तर आज लक्षात घ्या, की हे जे पक्ष निर्माण झालेले आहेत, हे राजकीय पक्ष, त्यावेळेचा प्रबल पक्ष हा काँग्रेस होता. काँग्रेसपेक्षा दुसरा कुठलाही पक्ष प्रबल नव्हता. हळूहळू दुसरे पक्ष निर्माण व्हायला लागले. ज्यातून शिवसेनेसारखा पक्ष निर्माण झाला. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर, ज्यांना एका काळी वसंत सेना म्हणून म्हणायचे. वसंतराव नाईक तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही अ, कामगारांची जी एक कम्युनिस्ट चळवळीची जी बांधणी होती, त्यासाठी शिवसेनेला पुढे आणलं आणि कृष्णा देसाई जो कामगार नेता त्यावेळेचा होता, त्याच्या खुनापासून जी सुरुवात झालेली आहे ती रक्तरंजित सुरुवात आहे. आपण जर ह्या सगळ्याचा विचार केला तर वेगळे पक्ष निर्माण होत गेले, परंतु हे पक्ष नंतर कालांतराने जेव्हा बलशाली झाले, प्रभावशाली झाले, तेव्हा पक्षांतर्गत राजकारण हे कसं केंद्रीय सेवेवर हावी झालं आणि केंद्रीय सेवेवर हावी झालं असताना आपल्याला आज असं दिसतं, की आपले जे प्रशासक आहे हे उगाचच कारण नसताना सत्ताभिमुख झालेले आहेत का?
तर याला कारण आहेत. कारण सत्तेच्या हाती जो पक्ष सत्तेमध्ये आहे, त्याच्या हाती यांच्या सगळ्या सेवा शर्ती, सगळ्या नाड्या, सगळ्या अटी असतात सेवेच्या किंवा यांचे आर्थिक फायदे किंवा ह्यांना मिळणारे सगळे फायदे एक म्हणजे लक्षात आणण्यासारखं एक आहे. कुठल्यातरी एका लेखकाने लिहिलेलं याच्यामधलं वाक्य आहे, की सगळे जे उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी असतात, ते निवृत्त झाल्यानंतर एन-जी-ओ काढतात. कुठले तरी नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, सेवाभावी संस्था काढतात आणि त्या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष असतात. त्याचं कारण काय? या सगळ्या सेवाभावी संस्था जेवढ्या आहेत एन-जी-ओज भारतामध्ये किंवा राज्यामध्ये, त्याचे पदाधिकारी बहुतेक हे निवृत्त झालेले प्रशासकीय अधिकारी. हे काय कारण आहे? अर्थात मलाही अजून याचं पूर्णपणे उत्तर मिळालेलं नाही, की याचं काय असावं बिरुद. पण कदाचित प्रशासनामध्ये किंवा प्रशासन ज्यांच्या हातात आहे अशा सत्ताधीशांच्या हाती काही असे कठपुतली ठेवण्याचे आणि त्यांना राबवण्याचे हातखंडे असावे, जेणेकरून हे अधिकारी आपल्या काही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी निवृत्तीनंतर अशा प्रकारची कामं करत असतात. असं एक वाटतं. कधीतरी याचा आपण सखोल विचार करू किंवा याच्यावर काही प्रश्न आले तर निश्चित उत्तराच्या माध्यमातून आपण हे शोधण्याचा प्रयत्न करू, की याचं मूळ कशात आहे. सरसकट बघितलं तर माणूस या संकल्पनेचं मूळ त्याचा आर्थिक फायदा आणि त्याचं कुठे काही भलं होत असेल, त्याला सुखसोयी कुठे मिळत असतील, तो चैनीत आरामात कसा राहू शकेल, त्याची बांधणी करण्यासाठी धडपडत असतो आणि ती राजकीय पक्षाच्या माध्यमातून जर होत असेल, तर राजकीय पक्षाला हे प्रशासकीय अधिकारी विकले जातात. ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. आपण बघतो की काही प्रशासकीय अधिकारी हे एखाद्या राजकीय पक्षाच्या बांधील असल्यासारखे करतात. सगळ्यात चांगलं उदाहरण जर द्यायचं झालं तर डॉक्टर सत्यपाल सिंग नावाचे कमिशनर मुंबईचे होऊन गेले. अतिशय अभ्यासू, चांगला लेखक, खोज इंसान की सारखी पुस्तकं माणसाने लिहिली. माझ्या सुद्धा एका पुस्तकाच्या प्रकाशनाला ते स्वतः जातीने हजर होते. गुलजार आणि जावेद अख्तर यांच्या सोबत स्टेजवर आणि अतिशय चांगला म्हणजे ज्याला आपण म्हणजे आम्ही त्यांच्या अंडर काम करत असताना वाटायचं एक विद्वान अधिकारी आहे. पण हा अधिकारी काही तासामध्ये त्याचा राजीनामा दिला. तो मंजूर झाला. बागपत नावाच्या मतदारसंघातून तो निवडला गेला. लगेच बीजेपीचा खासदार झाला आणि केंद्रामध्ये मंत्री पण झाला. हे झाल्यानंतर जेव्हा सगळा मागचा आढावा घेतला, तर असा प्रश्न पडला, की हा भारतीय सेवेतला पोलीस अधिकारी होता, इंडियन पोलीस सर्व्हिस मधला होता, की बीजेपीचा आय-पी-एस होता. असे कित्येक आय-ए-एस आणि आय-पी-एस अधिकारी आहेत, जे त्यांच्या पक्षाच्या राजकीय पक्षाच्या बांधिलकीने ओळखले जातात. अरे हा कोणाचा? तो काँग्रेस. तो कोणाचा? तो शिवसेनेचा. तो कोणाचा? तो राष्ट्रवादी. तो कोणाचा? तो बीजेपीचा. प्रशासकांवर, उच्च पातळीच्या पदस्थ प्रशासकांवर पकड ठेवणे म्हणजे राज्यकारभार मजबूतीने करणे. हा जो प्रघात निर्माण झालेला आहे, हा सगळ्या प्रशासकीय सेवेला मारक आहे आणि म्हणूनच प्रशासकीय सेवा ज्या आहेत, त्या प्रशासकीय सेवा या जनताभिमुख न राहता सत्ताभिमुख झालेल्या आपल्याला दिसतात. त्याचं बीज 1972च्या या घटना दुरुस्तीमध्ये आपल्याला बघायला मिळतं, की चेंजेस केलेले आहे. संसदेला सगळे अधिकार दिलेले, सगळे पॉवर दिले, पण संसदेमध्ये हे बदल कोण घडवून आणणार? ज्याचं शासन आहे तो. आणि तुमच्या सगळ्या नाड्या आमच्या हातात आहे. आम्ही ते सगळं करू, आम्ही ते करू शकतो. म्हणून आपल्याला हे थोडंसं पारायण संविधानाचं करत असताना जरा लक्ष देऊन या गोष्टीकडे बघायला पाहिजे, की प्रशासकीय सेवा मुख्यतः ज्याचा उल्लेख 312 अनुच्छेदामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय पोलीस सेवा आय-ए-एस आणि आय-पी-एस या दोन नावांनी संबोधल्या गेलेल्या आहेत. त्याचं नेमकं अधिष्ठान काय आहे आणि कशा पद्धतीने त्या सेवा कार्यरत असतात. संसदेचे घटनेचे सगळे सिरस्ते बघितले तर हे जनताभिमुख प्रशासन द्यावं आणि कायमस्वरूपी प्रशासन द्यावं. जिल्ह्याचं जे
प्रशासन आहे, तालुक्याचं प्रशासन आहे, पंचायतीचं प्रशासन आहे, नगर पंचायतीचं आहे, ते आहे तसं अविरत सुरू राहावं 24 अवर्स. ते बंद होता कामा नये. त्याचं नियमन करण्याचे अधिकार जे केंद्र शासनाच्या किंवा केंद्राच्या अखत्यारीत आहे, त्याचं एक महत्वाचं कारण सांगितलं होतं की देश एक संघ ठेवायचा. आणि बरोबर आहे, देश एक संघ ठेवण्यासाठी IAS, IPS या 2 सेवेसारखं योगदान नाही. या सेवा जर तुम्ही केंद्राच्या अखत्यारीतल्या काढून सर्वत्र भारत देशामध्ये एक संगतेसाठी एक समान रूपाने वापरल्या नाही, तर राज्यामध्ये विकृष्ट होईल, अराजक माजेल. प्रत्येक राज्य हे स्वतःला श्रेष्ठ समजायला लागेल आणि राज्यातले असे अहमगंडी प्रकार जे असतील ते भारताच्या एकात्मतेला, एकसंगतेला एक प्रकारे धोका निर्माण. म्हणून या सेवेचं अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु त्याच बरोबरीने या सेवा कशा हायजॅक तर झालेल्या नाही आहेत. उच्च पदस्थ पोलीस अधिकारी, उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये आणि राजकारणामध्ये एक अश्लील प्रकारची युती जेव्हा निर्माण होते, तेव्हा समाजामध्ये अराजक माजवलं जात. आणि म्हणून तो प्रसंग द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा, की समाजरूपी द्रौपदी, तिला जर समाजाचं रूप दिलं तर तिला राजमहालामध्ये तिचं वस्त्रहरण ज्या पद्धतीने झालं, दुर्योधनाच्या सांगण्यावरून दुःशासनाने दुर्मार्गाने चाललेलं शासन. आता शासन जर दुर्मार्गाने चालायचं असेल आणि तुम्हाला खरंच जनतेला विवस्त्र करून टाकायचं असेल, आर्थिक दृष्ट्या, त्यांच्या भावनिक दृष्ट्या, एक सामाजिक संकल्पनेतून जाती गटांमध्ये वाटण्याचं राजकारण करायचं असेल, तर त्यासाठी अशा सेवा वापरल्या जातात का? हा महत्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं याच्यावरती आपण प्रकरण 2 लोकसेवा आयोग या प्रकरण 2 ची सुरुवात उद्या करण्याच्या आधी काही प्रश्न यावेत आणि हे प्रश्न जर त्या अनुषंगाने असतील, म्हणून हे शेवटचं एक 5 मिनिटाचं मी निरूपण जे केलं या सेवांबद्दलचं, ते महत्वाचं आहे. नुसतं वाचून अर्थ सांगून आपण पुढे निघून जाऊ असं नाही, तर आपण जरा थांबून त्याचा विचारही केला पाहिजे, कारण हे संविधानाचं पारायण आहे. त्या दृष्टीने मी काही प्रश्नांची अपेक्षा गृहीत धरून आज वेळ मर्यादेच्या रस्त्याप्रमाणे तिथेच थांबण्याची अनुमती घेतो. धन्यवाद.